राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकूण 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. भाजपने लढवलेल्या 10 जागांवर विजय मिळवत क्लीन स्वीप केला आहे. शिवसेनेने 4 पैकी 3 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागा आपल्या नावावर केल्या आहेत. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत महायुतीला एकमेव धक्का दिला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र एकही जागा जिंकता आली नसल्याने हा निकाल विरोधकांकरिता मोठा धक्का मानला जात आहे. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व गाजवले आहेत. मतदानापूर्वीच 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये ठाण्यातून रवींद्र फाटक, कोकणातून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तणपुरे, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमधून अरुण लखाणी यांचा समावेश आहे. उर्वरित 11 जागांसाठी 18 जून रोजी मतदान पार पडले होते. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने सर्वाधिक यश मिळवत लढवलेल्या 11 पैकी 10 जागांवर विजय संपादन केलाय. अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे यांनी तब्बल 390 मते मिळवत दणदणीत विजय मिळवलाय. नागपूर पोटनिवडणुकीत डॉक्टर राजीव पोद्दार विजयी झालेत, तर नांदेडमध्ये अमर राजूरकर, जळगावमध्ये नंदकिशोर महाजन, सोलापुरात राजेंद्र राऊत, भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर आणि छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात सुहास शिरसाट यांनी विजय मिळवलाय. शिवसेनेच्या वतीने परभणी हिंगोली मतदारसंघातून सय्यद खान यांनी विजय मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या 2 जागांवर विजयाची नोंद केली आहे. या निवडणुकीतील सर्वात मोठी चर्चा नाशिक मतदारसंघाची ठरली. इथे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी 357 मते मिळवत विजय मिळवला आणि महायुतीला एकमेव धक्का दिला. एकूण निकाल पाहता महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपले राजकीय वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहेत. तर महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता न आल्याने विरोधकांकरिता हा निकाल चिंतनाचा विषय ठरत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.